शाळेमध्ये आपण ही मेटारायझम सोपली आपण या महिलांना दिलेली आहे। तर ही मेटारायझम सोपली काय आहे तर ही जैविक बुरशी आहे। ही काय आहे? जैविक बुरशी आहे। ही बुरशी आपण जे रस शोषक किडी आहेत ह्या रस शोषक किडीच्या अंगावर जर आपण ही म्हणजे झाडाला फवारले तर त्या रस शोषक किडीला रोग होतो, म्हणजे त्या मरून जातात, त्यांच्या अंगात बुरशी शिरते, आपल्याला जशी खाज येते का नाही म्हणजे खरूच होते तशा प्रकारे त्याला रोग होऊन ते किडे मरतात। पण ते रस शोषक सगळे मावा तुडतुडे जे आहेत ते, आणि जमिनीमध्ये जी आपली हुमणी असते या हुमणीला जर आपण जमिनीत जर पाण्यात काढून टाकलं तर ती हुमणीचा देखील यांनी नाश होतो ह्या मेटारायझम अनासोपलीने। तर ही मेटारायझम अनासोपली आपल्याला आपल्या पंपातून फवारायची आहे। तर ही 50 ग्रॅम एका पंपाला या प्रमाणात आपल्याला याची फवारणी करायची आहे। तर ही मेटारायझम अनासोपली तुम्हाला मार्केटला मिळते। आता हे जे पुडा मिळाला आहे हे जर तुम्ही 150 लिटर पाणी घेतलं त्याच्यामध्ये हा पूर्ण पुडा टाकून द्यायचा, त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आणि 2-3 दिवसामध्ये ह्याची पुन्हा वाढ होते। ते पूर्ण पाणी जर ऊसात टाकून दिलं तर तुमच्या जे हुमणीचा आहे तो नियंत्रण करता येतं। फवारणी केली तर कापसावरचा मावा वगैरे यांनी जातो। परंतु हे वापरताना वातावरणामध्ये असा ह्युमिडिटी असावी, कसं असावे, असा दमटपणा असावा। उन्हाळ्यात हे चांगलं काम करत नाही, उन्हाळ्यात किंवा कडक उन्हामध्ये ह्या चांगलं काम करत नाही। वातावरण ज्यावेळेस ह्युमिड असतं, चिपचिप वातावरण असतं त्या पिरियड मध्ये हा याचा अतिशय उत्तम रिझल्ट मिळतात।